राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल मी बागेश्वर बाबा यांच्यावर एक व्हिडिओ केला, तो आपण सगळ्यांनी पाहिला. बऱ्याच जणांच्या काही अनुकूल, बऱ्याचशा प्रतिकूल अशा प्रतिक्रिया आल्या. सहसा मी अशा प्रतिक्रियांना उत्तर देण्याचं टाळतो, कारण हा एक एंडलेस जॉब आहे, म्हणजे याचा शेवट कुठंच नाही आहे. त्यांनी काही म्हणावं, मी काही उत्तर द्यावं, माझ्या उत्तराला त्यांनी काही प्रश्न उपस्थित करावे, आणि हा एक म्हणजे वेगळंच काम होऊन बसतं, म्हणून मी सहसा टाळतो. पण काल माझ्यावर जे आरोप झाले, त्या आरोपाला आज उत्तर द्यावं असं मला वाटतं. आता काही लोकांनी जे माझ्यावर आरोप केले, खरं म्हणजे आरोप करणाऱ्याच्या अगोदर किंवा त्या उत्तर देण्याच्या अगोदर मी एक स्पष्ट करू इच्छितो की कदाचित कालच्या माझ्या व्हिडिओचं शीर्षक हे बऱ्याच जणाला, बऱ्याच बाबाच्या भक्ताला टोचणारं होतं. मला त्याविषयी फक्त मी खेदच व्यक्त करू शकतो, कारण एकदा शीर्षक दिलंय, ते आपण सगळ्यांनी पाहिलंय, ते काही वापस घेण्याची माझी इच्छा नाही. पण चला ठीक आहे, आपल्याला ते शीर्षक वाचून जर वाईट वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी खोटं काय बोललो? त्या बाबाच्या एका भक्तानं प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की प्रकाश महाजन, तुम्हाला बाबाचा मत्सर वाटतो. अरे मला कशाला मत्सर वाटेल? मी काय बाबाच्या धंद्यात आहे काय? का बाबा माझा प्रतिस्पर्धी? बाबा काय यूट्यूब थोडंच चालवते, तर मी कुठं बाबागिरी करतोय? मला का त्यांचा मत्सर वाटण्याचं काय कारण आहे? हो, त्यांचं वय फार तर माझ्या नातीपेक्षा 2-4 वर्ष मोठं असेल, पण या भक्तांना असं वाटतं की बाबा म्हणजे सगळं हिंदुत्वाचं काम करणारे. अरे भक्तांनो, गेली 50-55 वर्ष मी संघाशी संबंधित आहे. आत्ता संघाला आणि भारतीय जनता पक्षाला माननीय मोदीमुळं आणि हिंदूंना चांगले दिवस आलेत म्हणून असे बाबा उपटून सोबत राहिलेत, नाही तर कोण किती लांब पळत होते आम्हाला सगळं माहिती आहे. अरे अंधभक्तांनो, ज्या काळामध्ये शाखेवर जाणाऱ्याला टोचून बोलून शब्दानं मारलं जायचं, धाराशिवला संभाजीराव भिडे आणि बीड जिल्ह्याला दाजी खेडकर प्रचारक असताना शाखेवर गेलेला मी माणूस आहे. बीड जिल्ह्यात केज नावाचं गाव, त्या गावात शाखेवर जाणं हे सामाजिक बहिष्कार होता. वडील सरकारी शिक्षक होते, त्यांना चोरून शाखेत जायचं. कॉलेजला जाताना आम्ही काळी टोपी घातल्यावर आम्हाला काळ्या टोपीवाले, संघवाले म्हणून काय हिनवायचे. आणि तुम्ही मला सांगा, विषय सांगू लागलेत. ज्या आबाजी थत्तेच्या स्मरणार्थ ते काल ह्याचं काम झालं ना, त्या ऋषितुल्य आबाजी थत्तेचा सहवास आम्हाला लागलाय. आणीबाणीच्या काळात नाशिक जेलमध्ये आबाजी थत्ते काही काळ अटकेत होते. पहिल्या 3 सरसंघचालकाचे ते स्वीय सहाय्यक राहिलेलेत. अरे ममतेचा, प्रेमळपणाचा तो पुतळा होता. मला एका भक्ताने असं लिहिलं की ती लोककथा होती. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सर्व चांगल्या लेखकाची पुस्तकं माझ्या वैयक्तिक संग्रहालयात आहेत. कुठल्याही पुस्तकात अशी लोककथा मला वाचण्यात आलेली नाही, कुठल्याही पुस्तकात नाही. आणि ही ज्यावेळेस लोककथा सांगण्यात आली, त्यावेळेस तिथं जे सर्व लोक उपस्थित होते, सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा, ते सगळे ब्राह्मण होते. मीही ब्राह्मण आहे, मला ब्राह्मण जाती जन्माला आलं याचं वाईट अजिबात वाटत नाही. पण या निमित्तानं, या वक्तव्याच्या निमित्ताने रामदास स्वामीवर तुटून पडणारी ब्रिगेड गँग पुन्हा झोपेतून जागी झाली. त्यांना तुम्ही अमृत पाजून जिवंत केलंय. हा समाज माध्यमां, वर्तमानपत्रात तुम्ही पहा काय ते. अरे रामदास स्वामीवर टीका करण्याची यांची अवकात नाही, ते लोक रामदास स्वामीवर बोलू लागलेत. रामदास स्वामीची आणि शिवाजी महाराजांची भेटच झाली नव्हती, असे काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळचं वक्तव्य. आम्ही कॉलेजला असताना नरहर कुरुंदकरांची भाषणं सुद्धा ऐकलीत आम्ही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामीची भेट कधी झाली आहे ह्याचं इसवी सन सुद्धा उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साताऱ्याजवळ परळ नावाचा असलेला किल्ला, ज्याला पुढे सज्जनगड आपण म्हणतो, तो स्वामीजीच्या वास्तव्याला दिला. स्वामीजीच्या चाफळच्या संस्थानाला वर्षासन लावून दिलं. स्वामीजीचं मोठेपण यांना काय माहिती आहे? जगभर मारुतीरायाचे मंदिर स्थापन केले, पण कुठल्याही मंदिरात ट्रस्टी नव्हते. इथं छत्रपती संभाजीनगरजवळ बीड रस्त्याला त्यांनी स्थापन केलेलं मठ आहे. आज त्यांनी त्यावेळेस दिलेली रामाची मूर्ती आहे तिथं. पण ही ब्रिगेडी गँग, यांना त्या अनाजी पंतावर यांनी एक सिरियल काढलं. यथेच्छ अनाजी पंताची बदनामी केली. त्यांच्या हे लक्षात आलं नाही की अनाजी पंत एवढे वाईट असले असते, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना एवढ्या मोठ्या पदावर ठेवलं असतं. छत्रपती संभाजी महाराजाच्या विरुद्ध अनाजी पंतांनी केलेले कारस्थान याचं कोणीच समर्थन करत नाही. त्यांना झालेली शिक्षा ही योग्य होती. पण ज्यांनी हे TV सिरियल काढलं, मी आता त्यांची नावं घेऊ इच्छित नाही, त्यातले वैयक्तिक माझे मित्र आहेत. का रे बाबानो, तुम्ही मग औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजाचा जो छळ केला तो काय नाही दाखवला? म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एक विशिष्ट हेतू आहे आणि ही संधी बाबांनी त्यांना उपलब्ध करून दिली. आणि बाबांनी हे वक्तव्य करण्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक परिस्थितीचा विचार करायला पाहिजे होता. काही वर्षापासून आपले इथं मराठा आरक्षणाचे एक आंदोलन चालू आहे. कोणत्याही ब्राह्मणांनी त्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही, पण त्या आंदोलनामध्ये 3.5 मिनिटात ही 3.5% जमात आम्ही संपू अशी भाषणं झालेली आहेत. मग असं वक्तव्य केल्यानंतर आयतच त्यांच्या हातात कोलीत मिळालं. आणि मी कुणाची बदनामी केली? मी काय बाबाची बदनामी केली? मी काय बाबाचा स्पर्धक आहे? बाबा ज्या प्रदेशातून येतात त्या प्रदेशात ब्राह्मण जात 10-12% असू शकते, तिथे ते होऊ शकतं. पण इथं आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि विनाकारण यांना हात्यार कशाला कोलीत द्यायचं? आणि ज्यांच्या उपस्थितीत ते बोलले याचा अर्थ ते प्रमाणित झालं, एवढाच माझा म्हणण्याचा अर्थ होता. आणि बाबाची जीवनशैली तर सगळ्या जगासमोर येतात. मी काय वेगळं सांगितलं मनाचं? असे 5 स्टार कल्चरवाले बाबा ठीक आहे. अहो, आत्ता एक भारतीय जनता पक्षाला आणि संघाला चांगले दिवस आलेत म्हणून असे सगळे बाबा गोळा झालेत. प्रयागराज म्हणजे त्यावेळेसच्या अलाहाबादमध्ये मुलायम सिंगनं आम्हाला रेल्वे स्टेशनवर कोंडू मारलं आणि बळजबरीनं दक्षिणेच्या रेल्वेत बसून दिलं. त्यावेळेस हे बाबा कुठं जवळपास सुद्धा नव्हते. आम्हाला नका हिंदुत्व शिकू, आम्ही सुद्धा हिंदू आहोत. पण तुम्ही एवढे स्वतःला मोठे आणि बाबा समजतात. तुमची चूक ही लहान जरी असली तर ती किती मोठी होऊन त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतात हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचे भक्तगण माझ्या अंगावर येतात. मला काय करायचंय? तुमचं तुम्ही भोगा फळं. पण तुम्ही एकटे भोगणार नाहीत ना. आमच्यासारख्याला ते जाळलं जाईल ना. आमच्यासारख्याच्या अंगावर लोक येतील ना. तुम्ही तर निघून जाताल. खाजगी जेट घेऊन आलात, खाजगी जेटनं निघून जाताल. कोण उद्या मुख्यमंत्र्याला जाऊन म्हणणार आहे? कोण उद्या गडकरी साहेबांना जाऊन म्हणणार आहे की अशी कशी बोलले तुम्ही काय केलं म्हणून? सारवासारव करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी, पण ते वक्तव्य चुकीचं होतं. हेच माझं ठाम मत कालही होतं, आजही आहे. तुमचा बाबा तुमच्याजवळ, मी काही बाबाचा स्पर्धक नाही, त्याच्यामुळं बाबाविषयी मला मत्सर वाटण्याचं काहीही कारण नाही आहे. हे प्रत्येक बाबाच्या भक्तांनी लक्षात घ्यावं. आणि तुमच्यात आणि राम रहीमच्या भक्तामध्ये काहीही फरक नाही. ते पोलिसाच्या अंगावर काठ्या घेऊन गेले आणि तुम्ही माझ्या अंगावर शब्द घेऊन आलात, एवढंच. धन्यवाद.